तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकी डॉट बॉलला सुरुवात झाली. असं वाटलं की भाटाळे संघाला कुठेतरी मात्र पहिल्याच बॉलवर खातं खुल्लं करण्याची संधी मिळेल. क्षेत्ररक्षक करतायत चुकी, वेग धारण करत चेंडू वावराच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकार 4. डीजे क्रेटेक्स त्यांनी आणलेले हे गीत चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या चौकारानं 4 या अंकावर धावफलक. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला भिरकावून दिले गेलं. 9 रनचा इशारा आला. धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये सध्या तरी यश येतं. निर्धाव फेकी डॉट बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 3 धावसंख्या बिनबाद 4 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल काय स्ट्रोक आहे, पॉवरफुल लेगना स्ट्रोक. डायरेक्ट चेंडू चाललाय शेलार खेने यांच्या बेटीला. षटकार 6. इथून मात्र असणार आहे. करण वारगडे यांच्या मावशीचा मुलगा आहे, बंधुराज आहेत आणि त्याच्यामुळे पारितोषिकांची खैरात इथून आणि नाही तर तिथून पैसे घरातच जाणार आहेत आणि पारितोषिकांची खैरात केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटका देईल. पुढचा बॉल उडवला गेलाय, दिली गेली दिशा. हा ही चेंडू जाईल का सीमारेषा पार तर नाही आहे. क्षेत्ररक्षण तिथे मात्र होताना आपण इथून पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंगली. किती धावा मिळत आहेत तर यावेळेस धावा मिळत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 2 धावा मिळतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 12. पाऊंडराईच्या पलीकडे चौकार. चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 16. टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची. द्वितीय षटक मैदानामध्ये उद्घोषणा झाली आणि इथे मात्र सिद्धेशला आणले गेले. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. चला सिद्धेश, लवकरात लवकर आपण चेंडू डिलिव्हर करायचंय ही नम्रतेची विनंती इथून मात्र असेल. चला सिद्धेश. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सिद्धेश तयार. यावेळेस पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर कन्वर्ट केला गेलाय. फसलाय फटका. क्षेत्ररक्षक अतिशय जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत होता पण चेंडू इतक्या खाली लँड झाला किंवा इतकी खाली उंची राहिली गेली आहे की जेल कन्वर्ट करत असताना थोडासा त्रास उद्भवला गेला असावा किंवा स्पीड कदाचित मॅनेज करता आला नसावा. जेल ड्रॉप झालाय. आपण पाहताय धावा कन्वर्ट केल्या गेल्या. या चेंडूवर 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि धावफलक जगात भारी
19 फेब्रुवारी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अर्थातच 19 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना पुनश्च एकदा चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा राजेंद्र बजागे सरांच्या मार्फत इथे मात्र पोहोचत असताना पहिल्या चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष, अजूनही राहतोय बाकी. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल फुल टॉस जसा आलाय तसा डायरेक्टली फेकून दिलाय चेंडूला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. आई 25 या अंकावर धावफलक. हो पुरेसा एकदा उडवला गेलाय. बॅक टू बॅक या हेवेस स्वतःचा ब्रँड आणि स्वतःचा क्लास दाखवणारा पडाकच्या बॅट मधून पुरेसा एकदा दुसऱ्याही चेंडूवर खणखणीत दणदणीत षटकार. जर का इथे ठोकलं तर त्यांचे बंधू करंजी वारगडे यांच्याकडून 5,555 रुपयाचं रोख पारितोषिक. गोलंदाज सय्यार. ओहो या वास अतिरिक्त उंची व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्या समवेत दर्शवत असताना आणि 1 बाउन्सची मुभा इथून मात्र संपुष्टात. वाईडनं मी खूप सारे बघितलं की आतापर्यंत वाईडनं खूप सारे बाउन्सची मुभा संपवली आहे. 1 ते 2 चेंडू फेर आपण पाहिल्या ज्याचा फायदा संघाला झालाय बाउन्स केल्यानंतरचा. व्हाईट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल अतिरिक्त उंची आणि त्या उंचीचा फायदा. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स चौकार. नो प्लस 4 टोटल 5. अर्थातच इथून मात्र आपण पाहताय अर्थातच 4:53 सुरुवात केली गेली होती. नो प्लस आपल्याला नो प्लस चौकाट टोटली 5 धावा. मैदानाच्या आतमध्ये धावफलक 38-38 या अंकावर धावफलक. येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा इथून मात्र पाहायला मिळतोय. चला फलंदाज जसं गोलंदाजांना चला चेंडू पाठवा एक. जसं गोलंदाजांकरिता आपण टायमिंग लावलेलं आहे त्याच पद्धतीनं फलंदाज तुम्हाला ही वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इथून मात्र बंधनकारक असेल.
आपण इथून मात्र पाहताय 22 स्वरूपात मिळणारी एक धाव मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा चेंडू होता आणि पाहिजे तशी कामगिरी सध्या तरी होऊ शकली नाही या फ्री हिटच्या बॉलवर एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावतो 39 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय चेंडू संपुष्टात येत आहे दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ खल्लास झालाय शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी टायमिंग झालेला आहे आता करायची मॅचला सुरुवात सूचना आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे फेअर डिलिव्हरी आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं एकच धाव ग्राह्य धरली जाईल आणि नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज पुनश्च एकदा तयार पुढचा बॉल थोडंसं खाली ठेवलं गेलं चेंडूला आणि फेकी पाहायला मिळते इथून मात्र निर्धाव डॉट बॉल चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ खल्लास झाला आहे धावसंख्या स्थिरावती आहे 39 या अंकावर धावफलक पुनश्च एकदा 2 षटकांमध्ये जो फायटिंग स्कोर होता तो इथे मात्र ब्राह्मणदेव बाटाळे संघाने उभा केलाय पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये षटक संपेल क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39
बंधनकारक आहे आणि षटक संपले. गीतेश माळी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल गीतेशचा हा बॉल. यावेळेस पहिल्याच बॉलवर यष्टीरक्षक चेंडू खाली. विकेटचं बदन. फलंदाजाला परतावा लागेल. या वेळेला गीतेशने कर दिखाया. विकेटचं बदन. फलंदाज बाद. सचिन भोईर इथे पोहोचत. वेलकम सचिन. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही दिवसामध्ये लारा सुद्धा इथे उपस्थित होतील. खूप सारे मेहनत या स्पर्धेला त्या व्यक्तिमत्वांच्या मी पाहतोय. विकेटचं बदन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर जितू मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होत असताना गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज तयार. ओहो यावेळेला पुरेसे एकदा आणि विकेटचं बदल होतं. पायचीच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. म्हणून म्हटलं होतं की शेतामध्ये असणारा 5 पावल्या आणि क्रिकेटमध्ये 5 पावलांचा रनअप घेणारा गीतेश त्या वेळेला खूप सारा हानिकारक असतो आणि सध्या तरी 2 चेंडूंवर स्पष्ट करत असतात. चला बॅटर धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. बाद झालेला फलंदाज 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये नवीन बॅटरला आतमध्ये येणं अनिवार्य असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकजला आपण लाईव्ह स्क्रीनला पाहत आहे. दाखल होत असताना पंकज मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं आणि आमचे टेक्निकल गीतेशच्या चौकार 4. कडी बाद होत आहेत आतापर्यंत. बाटाळे संघाचे 2 धावसंख्या 2 बाद 42 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी. ओहो कदाचित असं वाटलं की सध्या तरी इथून पाहण्यास असं आलं की वाईट बॉल जाऊ शकतो. पण इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप फरक आहे. आणि आमचे चांगले पंच तटस्थ पंच गेले कित्येक वर्ष या असोसिएशनमध्ये पंचांची भूमिका निभावत आहेत. गणेश पाटील सर असतील, राजेंद्र बजागे सर असतील. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस अनसक्सेसफुली ठरतंय. अरे कोणासमोर आहे इथे मात्र व्हेरिएशन दर्शवत आहे गीतेशच्या. ज्याच्या आहे बोटामध्ये सरस्वती माता विराजमान तो इथे मात्र अशा वेळेस या क्षणाला कुठली गोलंदाजी करायची, कुठला अचूक टप्पा हाताळायचा हे अतिशय चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. एकच मिनिट योगेश दा. षटक संपलाय क्रमांक 3 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 44. तो पडता का
गोलंदाज करण तयार. षटक क्रमांक 4 पहिलाच बॉल खूप सारा ऑफस्टम्पच्या खूप सारा बाहेर डिलिव्हर होणारा हा चेंडू. पंचांचे हात दोन्ही सरळ यशेत. व्हाईट बॉलचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे धावफलक जाऊन पोहोचती आहे. एकेरी धावेच्या बढतीनं आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 45-45 गोलंदाज तयार. ओहो यावेळेस पुनश्च एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पंच मैदानाच्या आतमध्ये दर्शवतात. लगातार 2 चेंडू आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मात्र व्हाईट हाताळत असताना करण. गोलंदाज तयार. हॅलो चेक. परतावं लागलं त्याला तंबूच्या असल्या. न्यू बॅटर. चला त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि आयोजकांकडून स्ट्रिक्टली सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतो. अंपायर डिसिजन इज लास्ट अँड फायनल डिसिजन. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. इथून मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण करू नका. चला न्यू बॅटर त्वरित या प्लीज. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा स्ट्रोक. षटकार 6. षटकार तर दर्शवला गेलाय पंचांकडून आपण पाहताय. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस चेंडू संपुष्टात येतात. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 2. चला गेम थोडंसं स्पीडअप करणं बंधनकारक आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 52. थोडासा बॉल काय चेंडू आहे. अगदी पाहत आणि पाहत राहा या चेंडूला. इतक्या सुरेख पद्धतीनं
चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहे. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा संख्या 52. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज बाद. आम्ही वारंवार ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला चेंडू हवेमध्ये. याही वेळेला फटका फसलाय की काय. दोघ जण आलेले. कॉलिंग असणं प्रॉपर गरजेचं आहे. चांगला प्रयत्न होता. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. अनसक्सेसफुली जरी ठरला तरी प्रयत्न दोघांचे चांगले होते. फक्त कॉलिंग चुकलं गेलं. अन्यथा कदाचित झेल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. 2 धावा मिळत आहेत. धावफलक 54 54 या अंकावर धावफलक. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या 4थ्या षटकातील इथे मात्र बाकी राहतोय. एकही धाव मिळणार नाहीये. रनआउटची विकेट. षटक संपलाय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचतीये 54 विजयाकरिता 55. 55 धावा संख्येचं आव्हान समोर ठेवलं आहे. चला टीम जय ब्राह्मणदेव बाटाळे संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि टीम विलास स्मृती राहणार आपले बॅटर आहेत आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत.
डीजे मत बजा मत बजा. कमिटीचे आहेत, लाईन मॅन आहेत तिथे मात्र ते कलेक्ट करत असताना चेंडू लाईव्हला आपण पाहिले. गोलंदाज पंकज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा टेक्निकल टेक्निकल स्ट्रोक कव्हरच्या दिशेनं जाणारा चेंडू अति प्रचंड वेगानं होता, पण फेकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण इथे मात्र पाहत आहे चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावा किती मिळतात तर 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेने 6 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी राहत असताना आणि अजूनही शेष राहत असताना इथून मात्र आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सय्यार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केला जातोय. सिंगल मिती मैदानाच्या आतमध्ये, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून घडतीये चुकी. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू. चौकार 4. मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय गरज आहे या फटक्याची. 55 धावांचं आव्हान, भलं मोठं आव्हान जर का पार करायचं आहे तर या पद्धतीनं अटॅक करणं इथून मात्र गरजेचं असेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या अंकावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूचा खेळ खेळला. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे चेंडूला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस धाव घेऊन दिली जात नाही, रोखलं गेलं यावेळेस. आपण इथून मात्र पाहत आहे जिथे वारा तिथेच मारा हे सूत्र सध्या तरी चालू असणाऱ्या या मैदानावर असलेल्या वाऱ्याच्या दिशेनं किंवा जो वारा आपला स्पर्श होता चेंडू आहे यार, असे प्रत्येक जण आता मात्र प्रेक्षक राजा इथून मात्र म्हटला असावा. कमबॅक मिळवलं इथून मात्र या चेंडूवर रिप्ले मध्ये. जर का आपण इथून मात्र पाहिलं चांगला बॉल आधीचा आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहे. फसवलं गेलं अक्षरशः. चला बॅक टू वर्क, बॅक टू ग्राउंड आपण पोहोचूयात. पुन्हा एकदा गोलंदाज यार. पुढचा बॉल लेग स्टम्पच्या अगदी खूप साऱ्या जवळ. एका नाण्याचं अंतर असावं इतक्या अंतरावरून हा चेंडू डिलिव्हर होताना आपण पाहिलं लेग स्टम्पच्या पासून दुरावताना. आणि नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा पंच इथून मात्र दर्शवत असताना. सिंगल मिळते, धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचतीये. ते म्हणजे अर्थातच गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात. 11 अकरा या अंकावर धावफलक. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र आपण पाहताय थर्डमॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना. आणि सध्या तरी पंचांचा इशारा षटक समाप्तीचा आपण पाहताय. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12 या अंकावर धावफलक. द लेजंड ऑफ भिवंडी विलास आर पाटील साहेब
आणि संपूर्ण आर आर अर्थातच पाटील फॅमिली आपण इथून मात्र पाहिल्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र तयार. पुढचा बॉल यावेला दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू. होगी 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 तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर उमंग है पॉवरफुल. विकेटचं बदन फलंदाज बाद. जमू नका. चला टीम पाटाळे संघ विनंती करतोय पंच आपण त्यांना मोकळं होण्याचं द्या आदेश. मैदानाच्या आतून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखवलं होत असताना चला पाटाळेकर जमू नका ही विनंती असेल तुम्हाला. आम्ही सातत्यानं हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ऍक्शन रिप्ले आपण पहा. पुढचा दरवाजा संपूर्ण कुलूप लावून जरी बंद केला असता तरी मागचा दरवाजा बंद करायला विसरले होते आणि म्हणूनच की काय चोर घुसला मागच्या दरवाजानं. चोरी झाली विकेटची आणि फलंदाजाला परतावा लागला. इथून मात्र गीतेश पाटीलला तंबूच्या असलेला गीतेश माळीला परतावा लागला तंबूच्या असलेला. उमंग मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल दुसऱ्या षटकाचा डिलिव्हर करत असताना आपण इथून मात्र पाहताय. सिंगल अजूनही मिळालेली नाहीये. विकेटचं पतन होताना आपण पाहिलंय. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथून मात्र घडवले जात आहेत. आता हात जोडून कळकळीची विनंती आहे प्लीज. आयोजक आम्हाला करतात प्रेशराईज आपल्याला याच्या बाबतीत सहकार्य करणं बंधनकारक असेल. यावेळेस पिकअप केलं गेलं आणि आमचा प्रेक्षक राजा ज्या पत्र्यावर बसलाय तिथे मात्र पत्रा बजाव शॉट. षटकार 6. विनंती असेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर का हा स्ट्रोक पाहिला पॉवरफुल स्ट्रोक. मी म्हटलं की डावकुऱ्याच्या खेळाडूंकरिता हे मैदान खूप सारं पूरक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि तो स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये थोडासा कठीण होता फटका कन्वर्ट करणं पण तितक्याच चांगल्या पद्धतीनं कन्वर्ट केला गेला आणि आमचा प्रेक्षक राजा बाल बचावला तिथे. मात्र षटकाराच्या बढतीने धावसंख्या 18-18 या अंकावर धावफलक. तब्बल 2 चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टात येत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यार. पुढचा बॉल यावेळेस डान्स करता चेंडू मैदानाच्या आतमधून इथून मात्र निघालाय. सिंगल वेते डबाच्या प्रयत्नामध्ये आणि घडतीये चूक. मग जेव्हा जेव्हा घडेल चूक तेव्हा तेव्हा दगडी साईतून एकच आवाज चुकीला माफी नाही. जय शंभो नारायण. चौकार 4. चौकार आपण पाहताय. धावसंख्या चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना टीम रहाणाळ संघाची जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. मित्राच्या विकेटचा बदला सध्या तरी मैदानाच्या आतमधून घेत असताना इथून मात्र देवेश आल्या वाजवी खेळी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल स्टायलिश स्टायलिश अटॅक इज द बेस्ट वेपन आणि द वेपन AK-47. आता मात्र मैदानाच्या आतमधून गरजताना बसताना षटकार 6. षटकार आपण इथून मात्र पाहताय आणि या षटकाराच्या बढतीने धावसंख्या 28 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. षटकार आपण पाहिले. धावसंख्या 28 या अंकावर. चेंडू संपतायत 4. धावसंख्या 1 बाद.
28 या अंकावर निसर्गाची देण आणि एक दैवी देण म्हणून डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना पाहिलं जातं. यावेळेस कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आहे क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्या तरी उंचावत असताना आणि सिंगलवर समाधान इथून मात्र मानावा लागलं. एक धाव इथून मात्र मिळाली. धावसंख्या एकेरी धावेने 29. एक बाद 29 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी. आपण पाहताय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळेच की काय क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल इथून मात्र घडवावे लागतात. जे बदल घडवतायत ते त्वरित घडवा ही नम्रतेची विनंती. इथून मात्र उमंग तुला असेल. आता मात्र समोर आपण पाहताय राईटी बॅट्समन उजव्या हाताचा फलंदाज. चांगला चेंडू आहे. पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 29 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 26 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. बघूयात काय घडेल काय बिघडेल. 12 चेंडू आणि विजयाकरिता 26 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. जय ब्राह्मणदेव बाटाळे संघ तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की प्लीज आपण त्वरित क्षेत्र बारा चेंडू आणि विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता. तिसरं षटक हाताळण्याकरिता अर्थातच नीरजला आणले गेले. मॅन ऑफ द सिरीजचे ट्रॉफी दाते स्पॉन्सर जितेशजी गुंदलकर इथे उपस्थित होतात. वेलकम साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज नीरज तयार. पहिलाच बॉल बेरकावून द्यायचं होतं. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतीये. सबमरीन पाणबुडी पाण्याच्या आतमध्ये राहून ज्या पद्धतीनं शत्रूवर धावा बोलते त्याच पद्धतीनं कदाचित सबमरीन प्रमाणे थोडीशी उंची खाली ठेवली गेली आणि इथे मात्र देवेश्वर धावा बोलताना गोलंदाज नीरज आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय की काय? फसलाच होता फटका आणि त्याच्यानंतर बाल बचगे देवेश असं म्हणायला हरकत नाहीये. अरे जेल सोडलाय कोणाचा ज्यांनी आल्या आल्या षटकार चौकारांची आतिषबाजी करत इथे मात्र या सामन्यामध्ये जान टाकण्याचं काम केलं. त्या खेळाडूचा जेल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडला जातोय. टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये आणि क्रिकेट विश्व जगतामध्ये जीवनदान देणं किती महागात ठरतं ह्याचे उत्तम उदाहरण आपण कित्येकदा या क्रिकेट विश्व जगतामध्ये सातत्याने पाहिल्यात. कदाचित ते चित्र इथे मात्र पाहायला मिळेल का? सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचतीये ते म्हणजे अर्थातच 30 या अंकावर धावफलक. आपण पाहताय 10 चेंडू आणि विजयाकरिता 25 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेला उचलला गेलाय आणि चेंडूला डायरेक्ट फेकून दिले गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. मात्र म्हणायला हरकत नाहीये. स्वतःचा अंदाज करण इथे मात्र दर्शवला गेला आणि आशेचा किरण टीम राहणार संघाला इथून मात्र दर्शवला गेला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 36 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं.
आणि विजयाकरिता आता मात्र समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून बासिया. पुढचा बॉल बॅटची कडा कट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. आयोजकांनी ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. शेवटचा पुकार प्लीज जमू नका. आपण आता बॅटर तुम्हालाही आम्ही विनंती करतोय की 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये नवीन बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणं बंधनकारक आहे. लाईव्ह स्क्रीनला आपण गणेश पाटील सरांना पाहत आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 36 या अंकावर 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल पुनश्च एकदा फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बुटामधील सरस्वती माता दर्शवत असताना हा चेंडू निर्धाव फेक डॉट बॉल. समीकरण चेंज होतं आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 7 चेंडू आणि आता मात्र 19 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बासी आहे. 2 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना या चेंडूवर जर का एखादा मोठा फटका कन्वर्ट झाला तर कदाचित एक सामन्यामध्ये एक वेगळी रंगत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यार. व्हाईट बॉल आहे की काय तर यस पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा पोहोचतोय. एकेरी धावेने धावसंख्या 37. 7 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 18 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बासी आहे. 7 चेंडू 18 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. एक धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 17 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा गोलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित करा. चला टीम कारिवली आपला कॅप्टन आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये आमच्या पाठवून द्यायचंय. कुमार अंकित रुपेश भोई यांच्या सौजन्यानं सिव्हिल इंजिनियर टॉस बॉक्स पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा कॉम्बॉक्स मध्ये थोडीशी शांतता ठेवायची ही विनंती इथून मात्र असेल. 6 चेंडू विजयाकरिता आता मात्र क्षमस्व 6 चेंडू आणि विजयाकरिता 17 या धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस मानवविरहित क्षेत्रातून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं पाठवलं गेलं चौकार 4. क्षेत्र इथे मात्र निवडलं गेलं आणि चौकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 42 पियुषला आणले गेले. धावसंख्या 42 42 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहता. 5 चेंडू विजयाकरिता 13 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचतीये. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल याही वेळेस उचलला गेलाय. ताकद थोडीशी कमी. काय घडतं काय क्षेत्ररक्षण आहे या क्षणाला. हे क्षेत्ररक्षण आहे ना म्हणजे या ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय ना त्यामुळे असं म्हणायला हरकत नाहीये की जय ब्राह्मण्य बाटाळे संघावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. फ्री माइंड न क्रिकेट खेळतात. लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच या क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 44 या अंकावर. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पहिला चेंडू जरी हुकला गेला असला तरी यावेळेला तक दिला गेला होता. फटका फसतोय. मॅच में अब आएगा ना ट्विस्ट. विकेटचं बटन फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीम राहणार संघाकडून रोहित दाखल होतोय. विजयाकरिता आवश्यकता असेल इथे मात्र अर्थातच रोहित न्यू बॅटर इथे दाखल होतोय. आपण पाहताय 3 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता हो उडवल्या गेलाय. दिली गेली आहे दिशा. आता मात्र हवेचा पुरेपूर वापर. जिथे वारा तिथेच मारा. षटकार 6 धावा. जमू नका प्लीज. पंच द्या आपण टाकीत. गणेश सर षटकार पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे अर्थातच 50 या अंकावर विजयाकरिता आता मात्र 2 चेंडू आणि 5 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वासी आहे. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा आणि 2 चेंडू हे समीकरण दोघांच्याही खेळाडूंच्या छातीमध्ये. आपण 2 चेंडू 5 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय 2 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र भासी 2 चेंडू 5 धावा. चला क्षेत्ररक्षण घ्या सजवून. गोलंदाज आपण रेडी व्हा. पियुष ट्रॅकवर चेंडू डिलिव्हर करण्याकरिता. तुमच्यावरचं दडपण आम्हीही समजू शकतो. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस काय घडतं तर क्षेत्ररक्षक आहे. तारांबळ निश्चित रूपाने उडाली आहे. जिथे मात्र सिंगल तिथे मात्र देऊन बसताय डबल. 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 52 या अंकावर आणि विजयाकरिता 1 चेंडू आणि 3 या धावसंख्येची आवश्यकता इथे मात्र भासतीये. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा आणि 1 चेंडू या आहे स्पर्धेचा नियम. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. एक चेंडू विजयाकरिता 3 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आणि पुनश्च एकदा दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या छातीमध्ये. वाढायला सुरुवात. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. काय होईल? 3 धावा घेतल्या जातील का रोखल्या जाईल? गोलंदाज तयार आणि यावेळेला यष्ट्यांच्या वरतून चेंडू डिलिव्हर. सामना विजयशी ठरतोय गोलंदाजीच्या जोरावर. इथे मात्र टीम अर्थातच जय ब्राह्मणदेव बाटाळी संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चला फास्ट. सामना 2 षटकांचा असेल. जितेशजी गुंदोलकर इथे मात्र टॉस करतील.
टॉस केला जातोय मान्यवरांचे शुभ असते आणि टॉस विन होतोय इथे मात्र कारिवली संघ आणि सर्वात आधी फलंदाजीचा निर्णय स्वीकारून इथे मात्र ब्राह्मणदेव बाटाळे संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतात। सामना 2 षटकांचा राहील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला इथे मात्र ऐकायला मिळाला, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा, आणि अर्थातच फोनवरचे व्यक्तिमत्व इथेपर्यंत पोहोचले। खरं तर शेड्यूल खूप सारं बुकिंग आहे, आज सरांना रेस्ट करायची होती पण शेलारकरांचं, कारण हाकेच्या अंतरावर असलेलं गोरसाईपासूनचं एक गाव आहे आणि हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावामध्ये जर मला फोन आलाय तर मग मला पोहोचणं गरजेचं आहे आणि ते व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालं। मनोजजी ठाकरे सरांचा शाही सन्मान आपण या मुख्य क्रीडा मंचावरून करणार आहोत। या स्पर्धेचे आयोजक मी संदीप भाऊ गरज यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोजजी गरज साहेबांना आपण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचंय। आजच्या दिवसामध्ये एक अभ्यासपूर्ण समालोचन त्यांचं आपण पाहिलं आणि खरं तर ज्यांच्याकडून आम्हालाही खूप काही शिकायला मिळतं। आमचे वयाने जरी मोठे असले तरी आमचे परम मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथून मात्र पाहताय। माईची उपदार शॉल, चला बॅटर पाठवा, बॅटर फास्ट सन्मान होताना आपण पाहताय। थँक्यू सो मच। आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत आणि तुर्तास मी इथे थांबतोय, तुम्ही नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा पॉवर ट्रॉफीचं धरण। आणि आजच्या दिवसामध्ये बोलण्यामधून काही चूक घडली असेल तर क्षमस्व। टीम कारिवली, तुमच्यामुळे दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि त्वरित आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या। थँक्यू सो मच। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। अर्थातच ठाकरे सर। हॅलो, तर वलुया खेळाकडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा। आजच्या दिवसातील शेवटची मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते। बिग फाईट, बिग लढत मित्र मैदानाच्या आतमध्ये।